भाग घेतला आणि एक विश्वविक्रम हा आपण त्यावेळेच्या काळामध्ये रक्तदान देणारी मंडळी यांचा एक फार मोठा म्हणजे 78,000पेक्षा जास्त लोकांनी एकाच दिवशी रक्तदान केलं. हा एक फार मोठा विश्वविक्रम झाला. खरं तर त्याचबरोबर पर्यावरणाची जबाबदारी आपली आहे आणि या दृष्टिकोनातून सुद्धा एक पेड माँ के नाम या विषयामध्ये सुद्धा पर्यावरण जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने बूथवरती आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला वृक्षांचं संवर्धन करता येऊ शकतं या दृष्टिकोनातून सुद्धा मोठं काम हे उभं केलेलं आहे. त्यामुळे असा प्रत्येक विषय हा 1 वर्षामध्ये आपण संघटनात्मक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत आणि या मेहनतीमुळे आपण सर्वजण त्या दिशेने जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो. येणाऱ्या काळामध्ये फार मोठी आव्हानं आहेत महाराष्ट्रामध्ये. आपण सर्वजण पाहत आहे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये ही आव्हानं जर तुम्हाला आम्हाला सर्वांना एक चांगल्या पद्धतीने आणि संघटनात्मक दृष्ट्या आम्हाला पुढे जर जायचं असेल तर आपल्याला आपल्या कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने आपला पक्ष पक्षाची संघटना आणि बूथवरच्या असणाऱ्या आपल्या रचना या पूर्ण करणं आणि बूथवरच्या रचनांमध्ये प्रत्येक वेळेला जसं आपल्याला राष्ट्रीय अध्यक्ष सांगतायत की आम्हाला यानंतरच्या काळामध्ये प्रत्येकाला आपला बूथ मजबूत करण्याच्या दिशेने आपल्याला पावलं उचलायची आहेत. 1 वर्ष आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या संघटनेमध्ये काम केलंय, परंतु यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अपेक्षा याच आहेत की या 1 वर्षामध्ये केलेलं काम यापेक्षाही अधिक चांगलं गतिमान पद्धतीने काम पुढील काळामध्ये तुम्हाला आम्हाला आणि सर्वांना मिळून करायचं आहे. मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व जनतेचे खूप खूप आभार मानतो की भारतीय जनता पार्टीला प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण दिलेलं यश आणि त्याचबरोबर आम्हाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये दिला गेलेला तळागाळातील प्रत्येक क्षेत्रामधला पाठिंबा हा असाच आपण वृद्धिंगत ठेवा एवढीच आपण सर्वांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.